आपण सगळेच कधी ना कधी वर्कआउट करतो, पण त्यानंतरच्या रिकव्हरीचा काय? या महत्वाच्या टप्प्याकडे आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं. पण विचार करा, वर्कआउटनंतर लवकर बरं होण्याचं रहस्य आपल्या हेडफोन्समध्ये तर दडलेलं नाहीये ना. चला, आज आपण यामागचं विज्ञान समजून घेऊया. कल्पना करा, एक जबरदस्त वर्कआउट नुकताच संपलाय. पूर्णपणे घामेजून गेलोय, धाप लागलीय, पण एक वेगळंच समाधान आहे की आज आपण आपल्या शरीरासाठी काहीतरी चांगलं केलंय, हो ना? हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना नक्कीच आला असेल. तर खरी गोष्ट इथूनच सुरू होते. वर्कआउटनंतर शरीर जेव्हा नॉर्मल होतं तेव्हा आतमध्ये नेमकं काय घडत असतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संगीत ऐकल्याने या प्रक्रियेत खरंच काही फरक पडतो का? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आपण हे सगळं 5 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी वर्कआउटनंतरची नेमकी समस्या काय आहे ते पाहू. मग यावर झालेला एक इंटरेस्टिंग प्रयोग बघू. त्यानंतर आपलं शरीर आपल्याला काय संकेत देतं ते समजून घेऊ. आणि मग बघूया या सगळ्याचा निकाल काय लागतो ते. आणि शेवटी स्लो गाण्यांचा आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो हेही जाणून घेऊ. बरं, वर्कआउटनंतरचा कूलडाऊन किंवा शरीराला शांत करण्याचा जो टप्पा आहे ना, तो खूप महत्त्वाचा असतो. अनेक जण तो गांभीर्याने घेत नाहीत, पण फिटनेस सुधारण्यासाठी हाच टप्पा निर्णायक ठरतो. मग प्रश्न हा आहे की या वेळेचा सर्वोत्तम वापर कसा करायचा? चला, आता थेट त्या वैज्ञानिक अभ्यासाकडे वळूया, जिथे व्यायामानंतरच्या रिकव्हरीवर संगीताचा काय परिणाम होतो हे मोजण्याचा प्रयत्न केला गेला. हा प्रयोग आपल्याला ठोस उत्तरं देऊ शकतो. या प्रयोगाची पद्धत अगदी सोपी पण एकदम प्रभावी होती. संशोधकांनी काय केलं, आधी प्रत्येकाची नॉर्मल हार्ट रेट मोजली. मग त्यांना 1 मिनिटात 50 पायऱ्या चढायला लावून हार्ट रेट वाढवलं. आणि मग तो वाढलेला हार्ट रेट पुन्हा नॉर्मल व्हायला किती वेळ लागतो हे तपासलं. पण गंमत म्हणजे हे 2 वेगवेगळ्या परिस्थितीत तपासलं, एकदा शांततेत आणि एकदा हळू संगीत ऐकताना. आणि हा प्रयोग अजून अचूक करण्यासाठी सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला या दोन्ही परिस्थितीतून जावं लागलं. म्हणजे एकदा संगीतासह रिकव्हरी आणि एकदा संगीताशिवाय. यामुळे काय झालं तर दोन्ही निकालांची थेट आणि अचूक तुलना करणं शक्य झालं. ठीक आहे, प्रयोग तर सेट झाला, पण परिणाम मोजणार कसा? यासाठी शास्त्रज्ञांनी थेट शरीराकडूनच सिग्नल घ्यायचं ठरवलं, म्हणजे आपल्या मेंदूतून आणि हृदयातून मिळणारा डेटा. तो पुरावा गोळा करण्यासाठी 2 खास उपकरणं वापरली गेली. एक होतं EEG हेडसेट, ज्याने मेंदूतल्या लहरींची नोंद घेतली, आणि दुसरं होतं पल्स सेन्सर, ज्याने हृदयाच्या ठोक्यांचा अचूक हिशोब ठेवला. आणि इथेच हा प्रयोग खऱ्या अर्थाने खूपच इंटरेस्टिंग होतो. संशोधक फक्त हार्ट रेट मोजत नव्हते, तर ते अक्षरशः मेंदूच्या आत काय चाललंय हे बघत होते. संगीत ऐकताना मेंदूच्या लहरींमध्ये होणारे अगदी लहान लहान बदलही ते रिअल टाईममध्ये नोंदवत होते. चला, आता त्या क्षणाकडे येऊया ज्याची आपण सगळे वाट पाहत होतो. इतक्या मेहनतीने गोळा केलेल्या डेटामधून शेवटी काय सिद्ध झालं? संगीत खरंच फायदेशीर ठरलं की नाही? तर मग थेट तुलना बघूया. रिकव्हर व्हायला लागणाऱ्या वेळेत काय फरक दिसला संगीताशिवायच्या परिस्थितीत आणि हळू संगीत ऐकतानाच्या परिस्थितीत? तर जेव्हा सहभागींनी कोणतंही संगीत ऐकलं नाही, तेव्हा त्यांचे हृदयाचे ठोके नॉर्मल व्हायला सरासरी 298 सेकंद लागले, म्हणजे जवळपास पूर्ण 5 मिनिटं. पण जेव्हा तेच लोक हळू संगीत ऐकत होते तेव्हा त्यांना सरासरी फक्त 247 सेकंद लागले. हा फरक खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. इथे या ग्राफमध्ये तर हा फरक अगदी स्पष्ट दिसतोय. संगीत ऐकल्यामुळे रिकव्हरीचा वेळ तब्बल 51 सेकंदांनी कमी झाला. याचा अर्थ आपलं शरीर जवळजवळ 1 मिनिट लवकर शांत आणि नॉर्मल स्थितीत येत होतं, आणि तेही फक्त थोडं संगीत ऐकल्यामुळे. ठीक आहे, तर काय घडलं हे आपल्याला कळालं, रिकव्हरी लवकर झाली. पण आता खरा प्रश्न आहे की असं का घडलं? यामागे नेमकं कोणतं वैज्ञानिक कारण आहे? तर यामागचं वैज्ञानिक कारण आहे पॅरासिम्पॅथेटिक ॲक्टिव्हेशन. आता हे नाव ऐकून घाबरू नका, गोष्ट एकदम सोपी आहे. ही आपल्या शरीराची रेस्ट अँड रिलॅक्स सिस्टम आहे. जसं आपण गाडीचा वेग कमी करायला ब्रेक दाबतो ना, तसंच ही सिस्टम आपल्या शरीराचा ब्रेक पेडल आहे, जी हृदयाची गती आणि तणाव कमी करते. आणि त्या EEG डेटामधून हेच सिद्ध झालं. हळू संगीत ऐकल्यावर आपल्या मेंदूने शरीराच्या या ब्रेक पेडलला पटकन सक्रिय होण्याचा सिग्नल पाठवला, आणि त्याचा परिणाम हृदयाची गती लवकर कमी झाली आणि शरीर जास्त वेगाने शांत झालं. तर हे फक्त एक इंटरेस्टिंग फॅक्ट नाहीये. यातून हे दिसतं की संगीताचा वापर एक थेरपी म्हणूनही केला जाऊ शकतो. जसं संशोधक स्वतः म्हणतात की त्यांचा उद्देश आहे आनंदी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी संगीताच्या सामर्थ्याचा उपयोग करणे. आणि हे विश्लेषण आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर सोडून जातं.
जर वर्कआउटनंतरच्या रिकव्हरीसाठी संगीत इतकं प्रभावी ठरू शकतं, तर जरा विचार करा, आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या इतर कोणत्या गोष्टी सुधारण्यासाठी आपण संगीताचा असाच सकारात्मक वापर करू शकतो.